मुंबई, पुणे, पालघर, रायगड, ठाण्याला आज पावसाचा रेड अलर्ट. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूरसह विदर्भातील यवतमाळ, वाशिम आणि गोंदियाला देखील ऑरेंज अलर्ट. रेड अलर्टमुळे ठाण्यातील सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर. ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडून शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पानसाळे यांचे हे आदेश. पालघरला रेड अलर्ट. जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर. पालघरसाठी आज आणि उद्या रेड अलर्ट जारी. जिल्हाधिकारी कार्यालयातून सुट्टी जाहीर करण्यात आली. मुंबई, रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरीला मुसळधार पावसाचा अंदाज. 4 ते 6 जुलै दरम्यान मुसळधार पावसाचा इशारा. या काळामध्ये नागरिकांनी सतर्क राहावं. सीएमओ कार्यालयाचं ट्विटद्वारे हे आवाहन. सकल भागामध्ये आणि घाट रस्त्यांवरती प्रवास करताना काळजी घ्या. सीएमओ कडून हेल्पलाईन नंबर देखील जारी. कल्याण, डोंबिवलीमध्ये मुसळधार पाऊस. शहरातील आंबेडकर रोड पाण्याखाली गेला. सकल भागात पाणी साचलं. वाहतूक मंदावली. महापालिकेच्या आपत्कालीन यंत्रणा आता सज्ज. कोल्हापूरमध्ये पंचगंगा नदीवरील शिंगणापूर बंधारा पाण्याखाली गेला. यंदाच्या पावसाळ्यामध्ये पहिल्यांदाच शिंगणापूर बंधारा ओव्हरफ्लो झालेला आहे. राज्यातील घाटमाथ्यासाठी पुढील 4 दिवस रेड अलर्ट आहे. येत्या 4 ते 5 दिवसांमध्ये विक्रमी पावसाचा अंदाज आहे. पुणे हवामान विभाग प्रमुखांनी ही माहिती दिली. जूनमधील कमी झालेल्या पावसाची पोकळी भरून निघण्याची शक्यता आहे. साताऱ्याच्या कोयना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम आहे. कोयना धरणामध्ये 13,102 क्युसेक वेगानं पाण्याची आवक ही सुरू आहे. धरणाचा उपयुक्त पाणीसाठा 11.48 टीएमसी इतका झालाय. रत्नागिरीच्या खेडमध्ये जगबुडी नदी आता धोका पातळीजवळ आहे. खेड नगर परिषदेकडून नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं. नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून आवश्यक सामान आणि कुटुंबातील सदस्यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावं, हे आवाहन प्रशासनानं केलं. रायगडमध्ये मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. गांधारी आणि सावित्री नद्यांच्या पाणी पातळीवर प्रशासनाची नजर आहे. महाडमध्ये पूरस्थितीचा धोका कायम आहे. रायगडमध्ये अंबा नदीने धोका पातळी ओलांडली. नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा आहे. अंबा नदी 9 मीटरची धोका पातळी ओलांडून 9.15 मीटरवर धावते. चिपळूणमध्ये एनडीआरएफचं पथक दाखल. तर संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवरती प्रशासन सतर्क. एनडीआरएफचं पथक चिपळूणमध्ये तैनात. गडचिरोलीमध्ये जूनपासून आतापर्यंत 38 ते 42% पाऊस. गडचिरोली जिल्ह्यातील 12 तालुक्यांमधील फक्त 3 तालुक्यांमध्ये 60% पावसाची नोंद. उरलेल्या 9 तालुक्यांमध्ये 38 ते 42% इतका पाऊस झाला. भंडाऱ्यामध्ये गोसेखुर्द धरणाचे 11 दरवाजे अर्ध्या मीटरने उघडले. वैनगंगा नदीपात्रामध्ये 13,042 क्युसेक वेगानं पाणी सोडण्यात आलंय. नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. भंडाऱ्यामध्ये पूर्वसूचना न देता बॅरेजमधून पाणी सोडलंय. वैनगंगा नदीमध्ये ट्रॅक्टरसह 3 जण अडकले. 3 जणांचा थरारक बचाव. मात्र शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पुण्याच्या भोर तालुक्यातल्या भाटघर धरण क्षेत्रामध्ये पावसानं हजेरी लावली. धरण क्षेत्रात पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. चिंतेत असलेल्या शेतकरी वर्गाला काहीसा दिलासा मिळालाय. गोंदियाच्या फुलचूरमधील कुबेर कॉम्प्लेक्समध्ये पाणी शिरलं. त्यामुळे 20 ते 25 दुकानांचं नुकसान झालेलं आहे. पाणी निघण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याची दुकानदारांनी मागणी केली आहे. सांगलीमध्ये शिराळा तालुक्यात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. पावसामुळे चांदोली धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. गेल्या 24 तासात शिराळा तालुक्यामध्ये 24 मिलीमीटर इतक्या सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. कोल्हापूरमधील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये संत गतीने वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगा नदीची पाणी पातळी 16 फूट 9 इंचांवर आहे. जिल्ह्यातील 7 बंधारे पाण्याखाली आहेत. राजाराम बंधाऱ्यावरून धोकादायक पद्धतीने होणारी वाहतूक प्रशासनानं रोखली आहे. मालेगाव कलेक्टर पट्टा भागामध्ये घरचा स्लॅब कोसळलेला आहे. स्लॅब कोसळला, त्यामुळे आजीचा आणि नातवाचा मृत्यू झाला. सततच्या पावसामुळे घरातील स्लॅब कोसळलाय. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये पंचायत समितीच्या आवारात मोठं झाड कोसळलं. 10 ते 25 दुचाकींचं मोठं नुकसान झालंय. चिपळूणमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसासह जोरदार वाऱ्यामुळे जीर्ण झालेलं झाड कोसळलंय. कोल्हापूरच्या निपाणी देवगड मार्गावरील फेजीवडेमध्ये रस्त्यावरती झाड कोसळलेलं आहे. झाड कोसळलं, त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. प्रशासनाकडून झाड हटवण्यात आलेलं आहे.
लासलगावच्या ब्राह्मणगाव या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळेवर लिंबाचं झाड कोसळलं. छतावरील पत्र्यांचं नुकसान झालंय. 31 विद्यार्थ्यांसह शिक्षक सुरक्षित आहेत, तर शाळेवरील पत्रे नवीन आहेत, त्यामुळे जीवितहानी टळली आहे. उर्वरित झाड तातडीने हटवण्याची ग्रामस्थांकडून मागणी केली जाते. नाशिकच्या कळवणमध्ये न्यायालयासमोर पाणी साचले, त्यामुळे कामकाजावरती परिणाम झालाय. सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जाते. पावसाचं पाणी तुंबलं, त्यामुळे वकील आणि पक्षकारांची गैरसोय झाली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेला शिंदेच्या शिवसेनेचा आणखी एक धक्का. ठाकरे सेनेच्या उपनेत्या शुभांगी पाटलांचा शिंदे सेनेमध्ये प्रवेश. श्रीकांत शिंदेच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा पार पडला. पक्षप्रवेश करतात शुभांगी पाटील यांची शिंदे सेनेच्या उपनेतेपदी निवड. पवारांच्या राष्ट्रवादीची पुणे शहराची आज आढावा बैठक. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेच्या प्रमुख उपस्थितीत बैठक होणार. खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे या बैठकीला उपस्थित असणार. किशोरी पेडणेकर यांनी महापौरांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना झापलं. पत्रांची उत्तरं का दिली नाही, पेडणेकरांचा सवाल. पेडणेकरांनी झापलं, त्यानंतर महापौर रितू तावडेंचा फोन. दोघांमध्ये शाब्दिक वाद. किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात महापौरांची लेखी तक्रार. महापौर कार्यालयामध्ये बळजबरीने घुसखोरी करून गोपनीय कागदपत्रांचं व्हिडिओ चित्रीकरण केल्याचा आरोप. पेडणेकरांवर कारवाईसाठी महापौरांचे थेट पोलिसांना पत्र. केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपी सिया गोयलचा माजुरडेपणा. माध्यमांचा कॅमेरा पाहून सियानं मधलं बोट दाखवलं. सियाच्या कृत्यावरती सोशल मीडियावर नेटकऱ्यांचा संताप. केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपींना न्यायालयीन कोठडी. पोलीस कोठडीची मागणी मावळ कोर्टानं फेटाळली. आरोपी सिया आणि चेतन चौधरीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. केतन अग्रवाल हत्या प्रकरणातला दुसरा मोबाईल फॉरेन्सिककडे पाठवला. केतनने सियाला किती पैसे दिले याची माहिती देणार, तर पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिल यांचीही माहिती. मी तिथे असतो तर अमित साटम यांच्या कानाखाली मारली असती. संदीप देशपांडेंचा साटम यांच्यावर संताप. साकेनाक्याची घटना सांगताना साटम हसले होते. अमित साटम यांच्याकडून मुंबईकरांची टिंगल. त्यांची कालच पदावरून हकालपट्टी करायला पाहिजे होती. आदित्य ठाकरेंचा अमित साटम यांच्यावर हा निशाणा. भाजपचं ऑपरेशन राम मंदिर चोरीचा पैसा पक्ष फोडाफोडीसाठी वापरला जातो. उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. अब हिंदू माफ नहीं करेगा, राम मंदिर लुटणारे देशद्रोही असं म्हणत उद्धव ठाकरेंकडून रामरक्षा आंदोलनाचीही घोषणा. आंदोलनानं महाराष्ट्राला जागं करेन, मग अयोध्येला जाईन, उद्धव ठाकरे यांची माहिती. दादरच्या हनुमान मंदिरामध्ये रविवारी उद्धव ठाकरे रामरक्षा आंदोलन करतील. रामरक्षा हनुमान चालीसा पठण करत राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे. त्याची सुरुवात केली जाणार. आंदोलनामध्ये सहभागी होण्याचं ठाकरेंचं आवाहन. उद्धव ठाकरे यांच्याकडून हिंदू राष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न. उद्धव ठाकरे ज्या मंदिरामध्ये पाय ठेवतील तिथे गोमूत्र शिंपडावं. नितेश राणे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावरती हा निशाणा. ठाकरे काँग्रेस सोबत गेल्यानंतर हिंदुत्व कुठे गेलं होतं. राहुल गांधींनी सावरकरांवर टीका केली होती, तेव्हा हिंदुत्व कुठे होतं. हिंदू नाकारत असल्याचं लक्षात आलं, त्यानंतर ठाकरेंचं पाऊल. उदय सामंतांची टीका. काटोल नगर परिषदेच्या नगराध्यक्ष अर्चना देशमुख यांना कुणबी जात प्रमाणपत्र प्रकरणी दिलासा, तर अंतिम निर्णय होईपर्यंत 19 जूनच्या आदेशाच्या अंमलबजावणीला नागपूर खंडपीठाची स्थगिती. राम मंदिरामध्ये दान चोरीवर विचारलेल्या प्रश्नावर मोहन भागवत यांच्याकडून राम राम इतकीच प्रतिक्रिया. आरएसएस सरसंघचालक प्रश्नाचं उत्तर न देता निघून गेले. फरात प्रकरणात बदनामी केल्याचा आरोप करत चाकणकरांची दिल्ली हायकोर्टामध्ये याचिका. चाकणकरांकडून आशा मिरगे, ठोंबरे, अंधारे, दमानिया यांना नोटिसा, तर चाकणकरांना कोर्टामध्ये उघडं पाडणार रुपाली ठोंबरे यांचा आभार. सिनेमाला सिनेमाच्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. सिनेमातून काय घ्यायचं ते प्रेक्षक ठरवतील. सिनेमामध्ये त्यांची व्यक्तिरेखा चुकीच्या पद्धतीने केली असं वाटलं तर त्यांनी नोटीस पाठवावी. महाराष्ट्र एप्स्टीन फाईल या चित्रपटाच्या पदावर वादावरती आता प्रताप सरनाईक यांची ही प्रतिक्रिया, तर एखाद्याच्या जीवनावरती चित्रपट काढण्याआधी परवानगी घ्यायला हवी. संजय शिरसाट यांची ही प्रतिक्रिया.